जनविकास क्रांती सेनेच्या वतीने 19 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित निर्धार मेळाव्यात सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबर दररोज पाणी पुरवठा सुरू करण्याचा निर्धार संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी यांनी व्यक्त केला। ॲडव्होकेट संतोष न्हावकर, ॲडव्होकेट शरद पाटील, ॲडव्होकेट विक्रम कसबे आणि ॲडव्होकेट राजेश फडकुले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे। कारंपुरी यांनी आपल्या भाषणात सोलापूरच्या विकासासाठी पूर्वी कोणत्याही राजकीय पक्षांनी प्रभावी पावले उचलले नसल्याचा उल्लेख करून शहरातील पाणी टंचाई आणि विकास प्रश्न सोडवण्यासाठी जनविकास क्रांती सेना कटिबद्ध असल्याचं सांगितलंय। मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी सेनेच्या उपक्रमाचे कौतुक करत शहरात परिवर्तन घडवण्याबाबत विश्वास व्यक्त केलाय। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रीशैल वाघमोडे यांनी केलंय। की सोलापुराचा विकास, सोलापूरचा सर्वांगीण विकास सध्या असलेल्या कुठल्याही राजकीय पक्षाने केलेला नाही। स्पष्ट आहे, राजकीय पक्ष आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी आपला पक्ष कसा वाढतो, आपले आमदार कसे जास्त येतील, आपले नगरसेवक कसे जास्त येतील, याच्यामध्ये त्या ठिकाणी जंग झालेले आहे। पण सोलापूरचा विकासच होऊ शकला नाही। आता काही लोक म्हणतील बाई यांनी आला विकास करा, पण मला सांगा, सोलापूरला प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये लोकसंख्या वाढत जाते, पण सोलापूरमध्ये लोकसंख्या घटत आहे। काम हाताला काम नाही, पूर्ण मूलभूत गरजा या ठिकाणी नाही। साधा उदाहरण आहे, पाणी जे आठवड्याला एकदा येतो, पाणी देऊ शकत नाही, हे आपला सोलापूरचा विकास करतो। म्हणून माझ्या मनात आलं की बाबा, ज्या पक्षात राहतो आपण, पुन्हा आपण त्याची टीका न करता, विरोधी पक्षांना टीका न करता, सत्ताधाऱ्यांना टीका न करता, विरोधकांना टीका न करता, आपण आपल्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी हा पक्ष कागद आला। आपण सर्वांनी मिळून सुरुवातीला जे पक्ष स्थापना अगोदर मी सोलापूर, माझ्या सोलापूरच्या माध्यमातून 1 वर्ष काम केलो। 177 झोपडपट्ट्यामध्ये मी दौरा केला। अत्यंत भयानक परिस्थिती आहे। आमदार येतो, इलेक्शन आलं की नगरसेवक येतो, मोदी साहेब येतात, तिकडनं दुसरे पक्षाचे येतात आणि मोदी साहेब ज्या ज्या ठिकाणी जातात मी त्याच गावचा म्हणतात, तिथंच खाल्लो म्हणते। मग आमचा विकास का झाला नाही? म्हणजे या सर्व कोणाला विकास आपल्याला विकासामध्ये सुरुवात न देता आपण बघितलं, सोलापूर शहरामध्ये 10 वर्ष झालं भारतीय जनता पक्षाचा महानगरपालिका सत्ता आहे। 2 आमदार भांडणामध्ये तर झालेले आहेत, विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख आहे। या दोन्ही भांडणामध्ये सोलापूरचा विकासच झाला नाही आणि विकासाचा काय मुद्दा घेऊन गेला याचं पटत नाही, आणि तिथं याचं पटलं याचं जमत नाही। अशा प्रकारे सोलापूरचा विकास खुंटलेला आहे। हाताला काम नाही, बेरोजगारांना काम नाही, अशा परिस्थितीत जो बुडणारा उद्योग आहे, बीडी उद्योग, यंत्रमाग उद्योग वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न मी शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून केला होत नाही। मी गेल्या 35 ते 40 वर्षांपासून त्यांची वाटचाल पाहिलेली आहे। एक शिवसेनेचा वॉर्ड अध्यक्ष, तिथून कामगार सेनेचा अध्यक्ष, अशी त्यांची जी काही वाटचाल झाली आहे, त्या वाटचालीमध्ये बीडी कामगारांचा प्रश्न असेल, यंत्रमाग कामगारांचा प्रश्न असेल, त्यांनी झगडाटीनं काम केलेलं आहे। अनेकांचे प्रश्न सोडवलेत, आंदोलन केलेत, मोर्चे काढलेत आणि सतत झटत राहिलेत, कंटिन्युअसली झटत राहिलेत। अजूनही वय 70 आहे, परंतु 30ल्या तरुणाला राजवेल अशा पद्धतीने पायाला भिंगरी लावून पडत असतात आणि कामगारांसाठी कायम झटत असतात। एखादी मूर्ती तयार होताना त्या दगडाला जसे घराचे खाव बसतात आणि घराचे खाव बसल्याशिवाय त्या मूर्तीला रूप येत नाही, तसे अनेक घाव महाराजांनी आतापर्यंत त्यांच्या आयुष्यात सोसलेले आहेत, त्यांनी जवळून बघितलेले आहेत। महाराजांना समोरच्या पक्षातून तर विरोध होताच, त्यांना स्वकीयांनी सुद्धा विरोध केला होता। स्वकीयांनी सुद्धा त्यांना अनेक वेळा अडचणी करण्याचा प्रयत्न केला होता। त्यांच्यावर अनेक आरोप झाले, अनेक खोट्या केसेस झाल्या, परंतु महाराज सगळ्यांना पूर्ण उरले। शेवटी सत्याचा विजय होत असतो हे त्यांनी दाखवून दिलं। आणि जसं
दगडाचे खांब बुडून चांगली सुंदर मूर्ती तयार होते, तसे विश्वनाथ महाराज आता या सगळ्यातून ताऊल सुरातून सोन्याची झळा घेऊन बाहेर पडले आहेत. त्यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय मला सांगितला होता, करणार आहे म्हणून. मी त्यांना त्याचवेळी शुभेच्छा दिलेल्या होत्या. कारण वर्षानुवर्ष ते एका ठिकाणी राहिलेले काम केलेलं आहे, परंतु जोपर्यंत स्वतंत्रपणे आपण लोकांचं काम करतोय, असं स्वतंत्रपणे लोकांना दिसत नाही, तोपर्यंत ते कार्य होतच नाही. कुठलंही पद नसताना, संविधानिक पद कुठलंही नसताना त्यांनी आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे. जवळपास 5,000 विडी घरकुलांसाठी त्यांनी घराचं घरकुल बांधकाम केलेलं आहे. अनेक गरिबांना मोफत घरं मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. एक साधारण व्यक्ती इतकं चांगल्या पद्धतीचं काम करू शकत नाही. त्यांच्यामध्ये एक चांगलं बळ आहे, चांगली उर्मी आहे, चांगली इच्छा आहे, लोकांसाठी काम करण्याची धडपड आहे. त्यामुळे ते निश्चितपणे या नवीन पक्षाचं कार्य घेऊन जेव्हा लोकांसमोर जातील, काम करतील, आपण त्यांना निश्चितपणे, लोक त्यांना निश्चितपणे सहकार्य करतील, त्यांना साथ देतील आणि त्यांच्या पक्षाला भरपूर यश मिळेल, असं मी त्यांना आज या प्रसंगी शुभेच्छा देतो. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मांडून, जसं आपण नारायण सुर्वेने पूर्वी कवितेत म्हटलेलं होतं की भाकरीचा चंद्र शोधण्यामध्ये जिंदगी बर्बाद होत आहे, अशा कामगाराचा प्रश्न मांडण्यासाठी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. की जसं आपण म्हणतो नो पर्सन कॅन बिकम पॉवरफुल विदाउट नॉलेज, की ज्ञानाशिवाय माणूस पॉवरफुल होऊ शकत नाही. आणि खरं तर महाराज आज मी सांगेन की तुम्ही पक्ष काढलाय, मान्य आहे, आजपर्यंत अनेक पक्ष तुम्ही पाहिले असतील, परंतु पक्षामध्ये कार्यकर्ते गोळा करण्यासाठी स्पर्धा लागलेली असते, पक्ष उभा करण्यासाठी स्पर्धा लागलेली असते, परंतु शिक्षणावर गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत असं कुठल्याही पक्षाच्या अजेंड्यामध्ये दिसत नाही. तुम्ही काहीतरी वेगळा अजेंडा घेऊन जावा अशी मी सूचना करणार आहे. कारण तुम्हाला मी माझ्या गावातलं उदाहरण सांगेन की आमच्या